आज सामान्य माणसाला रस्त्यावरून चालणाऱ्याचा सगळ्यात जास्त त्रास कोणाचा असेल तर तो आरटीओचा त्रास आहे। पण महसूल वाढवायचं म्हणजे लोकांचे गचंडी पकडून महसूल वाढवायचं। आज सामान्य माणसाला रस्त्यावरून चालणाऱ्याचा सगळ्यात जास्त त्रास कोणाचा असेल तर तो आरटीओचा त्रास आहे। आरटीओ अशा ठिकाणी उभे राहता, तुम्ही महसूल वाढवायचं ठीक आहे, पण महसूल वाढवायचं म्हणजे लोकांचे गचंडी पकडून महसूल वाढवायचं हे जरा चुकीचं धोरण आहे। कारण अशा ठिकाणी तुमचे आरटीओचे आणि ट्रॅफिकचे पोलीस उभे राहतात, वळणावर, झाडांमध्ये असे कुठेतरी उभे राहतात, अचानक येऊन लोकांना पकडण्याची भूमिका असते। आता परवा मला इथं एका आपल्या जेएनपीटी पोर्ट वरून निघालेल्या आमच्याकडच्या एका भाजीपालावाल्या ट्रकवाल्याचा फोन आला। त्या गाडीवर क्लीनर नाही म्हणून त्याला दंड मारलेला 1000 रुपयाचा। ठीक आहे, क्लीनर असावा की नसावा मला माहित नाही, कायद्यामध्ये तुमच्या काय तरतूद आहे मोटर व्हेकल ऍक्ट मध्ये, परंतु क्लीनर नाही म्हणून 1000 रुपयाचा दंड जर तुम्ही मारत असाल, आता गाड्या अद्यावत होत चाललेल्या आहेत। जे नवीन जे ट्रक येत आहेत ते अद्यावत ट्रक आहेत, त्याच्यामध्ये एसी आहे, पॉवर स्टिअरिंग आहे, सगळ्या गोष्टी आहेत, त्याला क्लीनरची खरंच आवश्यकता आहे का नाही हा सुद्धा प्रश्न आहे। अहो 1000 रुपये दंड क्लीनरला मारताय म्हणजे महसूल वाढवायचा आहे म्हणून आपण अशा पद्धतीने जर ओरबडून महसूल वाढवणार असू तर मला वाटतं मंत्री महोदय हे काय योग्य नाही। या बिलाचा खरं तर मी विरोध करतो, कारण हे बिल जे आहे याच्यातल्या बाकीच्या गोष्टी जरी चांगल्या असल्या तर ईव्हीला 6% वाढवणं याचं हे माझ्या बुद्धीला न पटणार आहे। आणि दुसरी गोष्ट सीएनजी वरचा पण जो 1% आपण वाढवतोय, मला असं वाटतं की देश एका बाजूला विचार करतोय आणि महाराष्ट्र दुसऱ्या बाजूला विचार करतोय काय, असा प्रश्न माझ्या सारख्याच्या मनात आहे। तर आपण यावर खुलासा करावा ही विनंती आहे।